day 3. Okay, so modification of simple cuboidal and simple columnar epithelium म्हणजे सिंपल क्युबॉइडल अँड सिंपल कॉलमनर वरती काही मॉडिफिकेशन झाले ते आपल्याला शिकायचे आहे. मॉडिफिकेशन लाईक मायक्रोव्हिलाई अँड सिलिया. इट इज simple epithelium with its basement membrane, attached surface, and this is free surface. तर मॉडिफिकेशन हे फक्त फ्री सरफेस वरतीच होतात कारण तिथेच प्रेझेंट असतं. आणि हे तर अटॅच मेम्ब्रेन बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच असतं व सिंपल एपिथेलियमचं सेल्स दाखवलं इथे. ओके, आता फर्स्ट वन चालू करूया. मायक्रोव्हिलाई. मॉडिफिकेशन डिवायडेड इन 2 क्लास, मायक्रोव्हिलाई अँड सिलिया. मायक्रोव्हिलाई ओनली क्युबॉइडल अँड कॉलमनर सेल्समध्ये मायक्रोव्हिलाई बघायला मिळते. आणि मायक्रोव्हिलाई म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन स्ट्रक्चर असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती असतं. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनला असं फोल्ड करून बनलेलं असतं हे स्ट्रक्चर, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या फ्री सरफेसला फोल्ड करून. आणि त्यालाच आपण ब्रश बॉर्डर एपिथेलियम असेही म्हणतो. तो नीट 2024चा प्रश्न होता. मायक्रोव्हिलाई असे दिसतात असे. आणि त्यांचं मेनली फंक्शन असतं की इन्क्रीज सरफेस एरिया 20 टाइम्स फॉर ॲब्झॉर्प्शन. म्हणून ते ॲब्झॉर्प्शन रेट वाढवतात कोणत्याही सरफेसचा. आणि ते नॉन मोटाईल स्ट्रक्चर असतात. मायक्रोव्हिलाई इज नॉन मोटाईल स्ट्रक्चर. इट इज इम्पॉर्टंट पॉईंट अँड इट्स कॉल्ड ब्रश बॉर्डर एपिथेलियम ऑल्सो. ओके, अँड इट इन्क्रीज सरफेस एरिया नॉन मोटाईल. कोणालाच मुवमेंट नाही करून देत. आणि ते मायक्रोव्हिलायला पण 2 भागामध्ये डिवाईड करतात. सिंपल ब्रश बॉर्डर एपिथेलियमला पहिला तर क्युबॉइडल सेलसाठी क्युबॉइडल ब्रश बॉर्डर एपिथेलियम आणि दुसरं कॉलमनर ब्रश बॉर्डर एपिथेलियम. त्याच्यामध्ये पण क्यूब लाईक आणि याच्यामध्ये कॉलमनर सेल्स असतात स्लेंडर. आणि ते एक्झाम्पल आहे क्युबॉइडल ब्रश बॉर्डर एपिथेलियमचा PCT. त्याचं नीट 2024मध्ये आला होता की क्युबॉइडल ब्रश बॉर्डर एपिथेलियमचा एक्झाम्पल काय तर PCT. अँड सिंपल कॉलमनर ब्रश बॉर्डर एपिथेलियमचा एक्झाम्पल आहे स्मॉल इंटेस्टाईन. तिथे ॲब्झॉर्प्शनसाठी यूजफुल होतं आहे. तर दुसरी मॉडिफिकेशन आहे सिलिया. ती हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. दे आर मोटाईल स्ट्रक्चर असतं म्हणजे ते हलतं वेल कोऑर्डिनेटेड फॅशन. सो त्याच्यामुळे ए पार्टिकल बीकडे मूव्ह होतो. तीच मोटाईल स्ट्रक्चर. तीच डायग्राम अशी दिसते. ओके, अँड देन फंक्शन काय असतं की सिलियरी बीटिंग हेल्प्स टू मूव्ह पार्टिकल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजे ते पार्टिकलला मूव्ह करण्यासाठी. आणि ते डिवाईड असतं टू टाईप्समध्ये. सिंपल सिलेटेड एपिथेलियम, त्यालाच म्हणतात सिंपल सिलेटेड एपिथेलियम बोलतात सिलिया असेल तर मॉडिफिकेशन. अँड ते पण 2 भागामध्ये क्युबॉइडल अँड कॉलमनर सेलसाठी सिलेटेड एपिथेलियम अँड कॉलमनर सिलेटेड एपिथेलियम. तर क्युबॉइडलवाले ब्रॉन्क्युल्समध्ये प्रेझेंट असतात कारण ब्रॉन्क्युल्समध्ये ते घाण राहते ती बाहेर काढायला. अँड सिंपल कॉलमनर सिलेटेड एपिथेलियम फॅलोपियन ट्यूबमध्ये असतं, ओव्हिडक्टमध्ये, कारण ते एगला मूव्ह करण्यासाठी ते हेल्पफुल ठरतं कारण ते मोटाईल असतं.